नमस्कार मित्रांनो, उमरग्यामध्ये दुधारी पाऊस कोसळतो आहे। झाडं, वेली, फुलझाडं सगळीकडे पाणी पाणी झालं आहे। हे समोर वासरू पावसात भिजत आहे। कदाचित त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल, पण हाही पाऊस खूप चांगला असतो, आनंद देणारा असतो। पावसानं धरणी माय ओलीचंब होऊन जाते। तेव्हा समोरच्या घरावरून पाऊस मस्तपैकी पत्र्यावरून कोसळतो आहे। बघत राहा पाऊस, पाहत राहा पाऊस, सगळीकडे पाऊस पाऊस, आनंद देणारा पाऊस, विहंगम दृश्य फुलवणारा पाऊस। बघत राहा पाऊस। समाज विकास संस्था वात्सल्य बालगृह उमरगा येथील मुलांनी लावलेली ही 12-14 वर्षापूर्वीची झाडं आहेत। आज ती एवढी मोठी झालेली झाडं आहेत। दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा मस्त झाडं आहेत। असा रोड असावा, दोन्ही बाजूला फुलझाडांनी वेढलेला असावा आणि अशा सुंदर अशा ठिकाणी मस्तपैकी भरपूर पाऊस यावा। हे भूमिपुत्र वाघ यांचं घर, तसं तर विद्याताई वाघ यांचंच घर आहे। मस्तपैकी समोर चिक्कूचं झाड आहे, इकडे पेरूचं झाड आहे, पेरूच्या आतमध्ये आंब्याचं झाड आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजूला रामफळाचं झाड आहे। आतमध्ये नवीन आत्ता आम्ही बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक नारळाचं झाड लावलं। मित्रांनो, पाऊस काय नसतो, पाऊस आत्मा असतो, पाऊस ईश्वर असतो, पाऊस नदी पालवी असतो, पाऊस थकलेल्या भागलेल्या माणसांचा आत्मविश्वास असतो आणि तो आत्मविश्वास घेऊन हा वरुण राजा मस्तपैकी बरसत असतो। तुमच्या माझ्या जगण्याची व्यवस्था करत असतो। तो पाऊस असतो, पृथ्वी हिरवीगार करतो, प्रफुल्लित करतो, सर्वांना अन्न देतो, चिमण्या पाखरांना खाऊ देतो, तो पाऊस असतो। नमस्कार, भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास मंच